नमस्कार, न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या फ्लिपकार्ट आणि Amazon या दोन मोठ्या ई कॉमर्स कंपन्या आहेत। कधी Amazon पुढे असतं तर कधी फ्लिपकार्ट, म्हणजे दोघांमध्ये कॉम्पिटिशन आणि तिसऱ्याचा लाभ। या दोघांच्या कॉम्पिटिशन मध्ये कस्टमरचा फार फायदा होतो, पण यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरण्यात येते आणि या दोन्ही कंपन्या कशा काम करतात, या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। Amazonची स्थापना जेफ बेझोस यांनी 1994 मध्ये वॉशिंग्टनच्या गॅरेजमधून केली होती। सुरुवातीला यावर फक्त पुस्तकांचीच विक्री केली जात होती, तर फ्लिपकार्टची सुरुवात Amazon कंपनीमध्येच काम करणाऱ्या IIT पदवीधर सचिन बन्सल आणि बिनी बन्सल या दोन मित्रांनी 2007 मध्ये केली। Amazon मध्ये काम करता करता त्यांनी Amazonची स्ट्रॅटेजी लक्षात घेऊन भारतात स्वतःचा ब्रँड म्हणजेच फ्लिपकार्ट ही कंपनी दिल्लीत सुरू केली। 2014 मध्ये फ्लिपकार्ट एक इंडियन ब्रँड असल्यानं जवळपास 40% मार्केटवरती त्यांना आपली पकड ही मजबूत ठेवली होती आणि Amazonचं मार्केट 12% होतं। दोन्ही ब्रँडची एकमेकांशी तुलनाच करता येऊ शकत नव्हती। Amazonनं भारतात 2013 मध्ये एंट्री घेतली, पण तोपर्यंत भारतात फ्लिपकार्टचं नाव झालं होतं। पण 2 वर्षांच्या आत म्हणजे 2016 मध्ये Amazonचं शेअर मार्केट खूप वेगानं वाढला, 31.2% इतका झाला आणि फ्लिपकार्टचं शेअर मार्केट घसरून 38.5% इथपर्यंत पोहोचला। पण हळूहळू Amazonनेही एक शक्कल लढवायला सुरुवात केली, ती म्हणजे Amazon प्राईम। Amazon प्राईम सबस्क्रिप्शनचं क्रेज वाढू लागलं होतं। त्यानंतर स्टँडअप कॉमेडियनची लोकप्रियता पाहून Amazonनं 14 कॉमेडियन सोबत एक डील साइन केली। झाकीर खान सारख्या कॉमेडियनचे व्हिडिओ Amazonवर दिसू लागले। जिथे आपण एक स्टँडअप कॉमेडी शो हे लाईव्ह पाहण्यासाठी 500 ते 1000 रुपये मोजतो, तिथे Amazon प्राईम सबस्क्रिप्शन वरती फक्त 500 रुपयात आपण भरपूर शोज पाहू शकतो। इतकंच नाही तर Amazon प्रत्येक गोष्टीत एका वेगळ्या स्ट्रॅटेजीचा वापर करते। एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मिर्झापूरला त्यांनी दिवाळीच्या वेळी लॉन्च केलं, म्हणजे Amazon प्राईम सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर आपल्याला साहजिकच Amazon वरून शॉपिंग करण्याची इच्छा होते। या व्यतिरिक्त Amazon आपले बाकीचे शोज तेव्हाच लॉन्च करतात जेव्हा त्यांना माहिती पडतं की आपले जास्त करून मेंबर्सची सबस्क्रिप्शन संपत आलेली असते। Amazon 1 डे डिलिव्हरी देतो, त्यामुळे त्याचाही एक वेगळा वर्ग आहे। Amazon Alexa, Fire TV Stick यामुळे Amazonचा वापर किती वाढलाय हे आपल्याला लक्षात येईलच। त्यानंतर फ्लिपकार्टनं देखील फ्लिपकार्ट प्लस लॉन्च केलं। यात फ्लिपकार्ट Amazonच्याही पुढे गेलं, कारण फ्लिपकार्टनं स्टुडंटसाठी फ्री प्लस मेंबरशिप सुरू केली। फ्लिपकार्टला मेंबरशिपसाठी पैसे लागत नाही, तुम्ही जे शॉपिंग करतात त्यातच तुम्हाला सुपर कॉइन मिळतं। तेच सुपर कॉइन यूज करून तुम्ही फ्लिपकार्टची मेंबरशिप घेऊ शकता। तसेच फ्लिपकार्ट जवळ मिंत्रा सारखे फॅशन प्लॅटफॉर्म देखील आहेत आणि सध्याची परिस्थिती बघितली तर आता फ्लिपकार्ट आणि Amazon या दोन्ही कंपन्या ऑफलाईन मार्केटमध्ये येण्याच्या प्रयत्नात आहेत, जिथे ऑलरेडी जिओ मार्ट आणि डी मार्ट सारखे तगडे कॉम्पिटिटर्स आहेत। आणि आता फ्लिपकार्ट आणि Amazon पण ऑफलाईन मार्केटमध्ये आल्या तर चौघांच्या भांडणामध्ये आपला फायदा होईल हे कन्फर्म आहे। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।